नमस्कार. बऱ्याच विद्यार्थ्यांना कागदपत्रांबद्दल बरेच प्रश्न आहेत. तर या व्हिडिओमध्ये ते प्रश्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. अजून तुमच्या कमेंट्स येतील मला माहिती आहे. तर त्यावरती पण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवेल. पण आता जरा या व्हिडिओमध्ये तुमचे सगळे डाऊट्स कव्हर होतील असा प्रयत्न मी करेन. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा हे डॉक्युमेंट इसेन्शियल आहेत, महत्त्वाचे आहेत. जर तुम्ही अराखीव ओपन कॅटेगरीमधनं बिलॉंग करत असाल तर हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असलेच पाहिजे. आता ह्याच्यानंतर राखीव गटामध्ये पण आपण जाणार आहोत. त्यांच्यासाठी मग ॲडिशनल पुढचे डॉक्युमेंट्स असतील. 10वीचं मार्कशीट, 10वीचं सर्टिफिकेट वेगळं असतं आणि मार्कशीट वेगळं असतं. आता सर्टिफिकेट का लागतं तर तुमच्या डेट ऑफ बर्थच्या व्हेरिफिकेशनसाठी. जर ते तुम्ही काढलेलं नसेल तर काढून घ्या, कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ते लागणारच आहे पुढे तुम्हाला. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आयोगानं खूप सक्तीचं केलेलं आहे आणि त्याच्या त्यांनी पायऱ्या ठेवलेल्या आहेत. 2-2 वेळा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं होतंय. त्यामुळे प्लीज त्याच्याबद्दल सिरियस राहा. 12वीचं मार्कशीट आणि त्यानंतर हवंय 12वीचं सर्टिफिकेट. ग्रॅज्युएशनचं मार्कशीट, ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट आणि हे सर्व मिनिमम 50 KB ते 500 KB मध्ये असले पाहिजेत. हे सर्व इसेन्शियल डॉक्युमेंट आहेत, यांना पर्याय नाही. आता तुमची फोटो आणि सही ह्याच्या बाबत पण आयोगानं काही महत्त्वाच्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. त्या नोटिफिकेशन मध्ये मिळत नाहीत, त्या आयोगानं वेगळ्यानं टाकलेल्या आहेत. पण बऱ्याच वेळा आपण सापडवायला जात नाही, आहे तो फोटो धरतो, चिटकवून टाकतो, आहे ती सही करतो आणि चिटकवून टाकतो. चुकीचं आहे. तुम्ही रूल्ड पेजेसवरती सही कराल निळ्या पेनाने, लाल पेनाने, ती अपलोड कराल, पुढे प्रॉब्लेम येणार आहे तुम्हाला. जरा सगळ्यांनी व्यवस्थित बघा. कॅन्ड कॉपी ऑफ ॲप्लिकंट सिग्नेचर विथ फॉलोइंग स्पेसिफिकेशन. त्याच्यात काही स्पेसिफिकेशन दिलेले आहेत, ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत. एक, ॲप्लिकंट शुड साइन विथ द ब्लॅक इंक, काळाच पेन वापरायचा आहे. ऑन ब्लँक व्हाईट प्लेन पेपर, रूल्ड रेगा मारलेला पेपर चालणार नाही, ब्लँक पेपरच पाहिजे. ठीक आहे. गेट द सिग्नेचर स्कॅन, तुम्हाला ते सिग्नेचर सुद्धा तुम्ही स्कॅन करून घ्यायचे आहेत. नेक्स्ट, कॅन सिग्नेचर शुड नॉट हॅव एनी अदर कॉन्टेंट, म्हणजे तुम्ही एखादा वॉटरमार्क किंवा एखाद्या ॲपचं नाव टाकाल ते पण चालणार नाहीये, किंवा तुमचा मोबाईल नंबर वगैरे ते तर बिलकुलच चालणार नाहीये. सिग्नेचर त्याच व्यक्तीचे असले पाहिजे ज्याचा फॉर्म आहे, दुसऱ्याचे चालणार नाही. नेक्स्ट, फोटोग्राफची पण साईज सांगितलेली आहे 3.5x1.5, मॅक्सिमम साईज 50 KB. त्याचा फॉर्मॅट JPG किंवा JPEGच पाहिजे आणि 10 कॅरेक्टर्स, मॅक्सिमम 10 कॅरेक्टर्स मध्ये त्याचं नाव पाहिजे. पुढे, फोटो आणि सही योग्य पद्धतीची असावी, याच्यात गडबड करता कामा नये. जो फोटो वापरतात त्याच्यात सुद्धा बॅकग्राऊंड सॉलिड पाहिजे, ब्लू, ग्रीन किंवा रेड बॅकग्राऊंड. म्हणजे मी असा फोटो काढतोय, ओके, पाठीमागचा जो बॅकग्राऊंड आहे तो इधर ब्लू, ग्रीन किंवा रेड पाहिजे. या गाईडलाईन्स आयोगाच्या आहेत. मी सौरभ सोनवणे, घरी मी तयार केलेल्या नाहीत. प्रॉब्लेम तोच आहे की ते नोटिफिकेशन मध्ये दिसत नाही म्हणून आपण फॉलो करत नाही. तसं नसेल ते, आयोगानं ऑलरेडी त्याच्यासाठी काही वेगळे नोटिफिकेशन्स काढलेले आहेत जे आपण बऱ्याच वेळा फॉलो करत नाहीत. नेक्स्ट, हे सगळेच्या सगळे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स. आता जर तुम्ही कोणत्याही प्रकारचं आरक्षण घेत असाल तर सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा. आर्थिक दुर्बल घटकात, म्हणजे जर तुम्ही EWS घेत असाल तर ते 25-26 किंवा 26-27 चालेल. तुमचं EWS सर्टिफिकेट 31 मार्च 2026 ला संपलेलं असेल तरी चिंता करू नका, ते तुम्ही इलिजिबल आहेत हे इथे दिलेलं आहे. शिवाय सकाळी MPSC ला फोन करून सुद्धा आपल्या काही विद्यार्थ्यांनी ते कन्फर्म केलेलं आहे, सो चिंता नसावी. वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्रक NCL हवं आहे, ते पण 25-26, 26-27 चालेल. सेम आधी दिलेली माहिती ती कॅरी फॉरवर्ड होईल. आता आपले जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना मी हात जोडून नम्र विनंती करतोय की तुमच्या बाबतीमध्ये आयोग जरा खूपच स्ट्रिक्ट झालेलं आहे. ते आपल्याकडे एका IS मॅडमांची केस झाल्यानंतर आयोग दिव्यांग बांधवांकडे त्यांचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो खूपच वेगळा झालेला आहे. खूप स्ट्रिक्ट व्हेरिफिकेशन होत आहे, त्याच्यामुळे तुमचे जे काही सर्टिफिकेट्स आहेत ते व्यवस्थित फॉलो करा बाबांनो. माजी सैनिक असाल तर त्याचा पुरावा, खेळाडू असाल तर पूर्व परीक्षेकरता वेगळं आणि मुख्य परीक्षेकरता वेगळं आहे. पूर्व परीक्षेकरता पोचपावती असेल तरी चालेल, मात्र मुख्य परीक्षेकरता क्रीडा प्रमाणपत्र, तुमची पडताळणी झालेलीचा अहवाल हा गरजेचा आहे. तुम्ही जर अनाथ आरक्षणासाठी पात्र असाल तर त्यासाठीचा पुरावा, आणि शेवटी
अराखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र दॅट इज डोमिसाईल सर्टिफिकेट हे सर्वात महत्वाचं आहे. तुम्हाला वरचं काही हवं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला खाली डोमिसाईल असणं खूप जास्त गरजेचं. डोमिसाईल दरवर्षी काढण्याची गरज नसते, ते एकदाच निघत असतं. नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल सर्टिफिकेट आता एकत्र यायला लागलेलं आहे, सो ते काय परत परत काढण्याची गरज इथे नसते. फॉर्म भरताना डोमिसाईलला यस करा. समजा एखादी फिमेल असेल, महिला असेल आणि तिने आरक्षण तिला हवं असेल आणि जर तिच्याकडे डोमिसाईल नसेल तर अशा वेळेला अराखीव पुरुष गटाचा कट ऑफ त्यांना फेस करावा लागेल. नेक्स्ट, जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल आता एका खालोखाल एक यायला लागलेलं आहे आणि ते जर तुम्ही ओबीसी असाल तर परत एकदा मी तुम्हाला डेडलाईन्स त्याच्या सांगितलेल्या आहेत, त्या असणं गरजेच्या आहेत. पुढे 4.9 जरा व्यवस्थित वाचा. इथे काय म्हटलं गेलेलं आहे, तो वरती नोटिफिकेशनची डेट. अराखीव महिलांकरता आरक्षित पदावरील निवडीसाठी अराखीव महिला तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्यात आलेली आहे. 4.9 महत्वाचा. मात्र जरा खाली जा, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती वगळता, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरता आरक्षित पदावरील निवडीसाठी जर तुम्हाला आरक्षण हवं असेल तर दावा करू इच्छिणाऱ्या महिलांना संबंधित मागास प्रवर्गासाठी इतर मागास व बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी विहित केलेल्या नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्याची अट लागू राहील. आय होप तुम्हाला हे पॉइंट्स क्लिअर झालेले असतील. त्या आयोगाला काय म्हणायचंय. महिलांसाठी आरक्षित पदाकरता दावा करू इच्छिणाऱ्या महिलांना मी मगाशी सांगितलं ते आयोग पण म्हणतोय न चुकता महाराष्ट्राचं डोमिसाईल असणं गरजेचं आहे, ते तुम्हाला लागणारच आहे. खाली आयोगानं काय म्हटलेलं आहे बघा. तसेच अनुसूचित जाती जमाती वगळून इतर सर्व मागास वर्गातील महिलांना नॉन क्रिमिनल मध्ये मोडत असल्याचा स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे. पुढे, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील ईडब्ल्यूएस उमेदवारांकरता शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग जे काही दिलेलं आहे ते सगळं. पुढे बघा काय म्हटलेलं आहे. सदर जाहिरात एप्रिल 2026 मध्ये प्रसिद्ध करण्यात आल्यामुळं आर्थिक दुर्बल घटकाचा दावा केलेल्या उमेदवारांनी 25-26 अथवा 26-27 या आर्थिक वर्षाचं परंतु अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 30 एप्रिल 2026 पूर्वी तुमचं जे काही इथे या आर्थिक वर्षांमधलं जर सर्टिफिकेट असेल ते मान्य असणार आहे, त्यापूर्वीचे आर्थिक दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र अर्ज सादर करताना अपलोड करणे आवश्यक राहील. म्हणजे म्हणण्याचा अर्थ सरळ साधा आहे, जर 31 मार्च 2026 ला तुमचं ते संपलेलं असेल, चिंता करू नका. आयोगानं सांगितलेलं आहे की ते स्वीकारलं जाईल म्हणून आणि ते कन्फर्म पण आपण आपल्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. शासन शुद्धीपत्रक इतर मागास बहुजन कल्याण विभाग सो ऑन सो फोर्थ त्यांनी नोटिफिकेशन सांगितलेले आहेत. आदेशानुसार संबंधित उमेदवार उन्नत प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्याची पडताळणी करण्यासाठी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. सदर जाहिरात एप्रिल 2026 मध्ये प्रसिद्ध करण्यात येत असल्यामुळे 25-26 अथवा 26-27 या आर्थिक वर्षाचं उन्नत आणि प्रगत गटात मोडत नसल्याचं प्रमाणपत्र अपलोड करणं गरजेचं आहे. एनसीएल गरजेचं आहे. आता इथे कॉम्पिटिशन कमी करण्याकरता काही लोकांनी खतरनाक व्हिडिओ अपलोड केलेले आहेत की मागचं चालणार नाही, आता नवीनच काढावं लागेल आणि ते 20 दिवसात निघत नाही. हे मला पण माहिती आहे. आधी उत्पन्नाचं सर्टिफिकेट आणि मग एनसीएल, त्यामुळे त्यांच्या नादाला लागू नका. ते कॉम्पिटिशन कमी करण्यासाठी केला गेलेला खेळ आहे. इथे आयोगानं जे सांगितलेलं आहे 4.18 मध्ये ते तुम्ही लोकांनी बघा. आयोग स्वतः सांगतोय, तुम्हाला माझ्यावरती पण विश्वास नसेल तुम्ही तिथे फोन करू शकता. ते आयोगाच्या हेल्पलाईन नंबर्स तिथे आहेत. पण मात्र येड्यात निघू नका, मला फक्त हे म्हणायचं आहे. पुढे, ईडब्ल्यूएस फिमेल किंवा मेल उमेदवारांना वेगळं एनसीएल सर्टिफिकेट काढायची गरज नसते, कारण तेच एनसीएल, ईडब्ल्यूएस म्हणजेच एनसीएल, त्याच्यामुळे ते वेगळे काढण्याची गरज नाहीये. हे पण मी स्पष्ट करतो. अराखीव महिलेला जर 30% आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना एनसीएल 30% काढणं गरजेचं आहे. त्याची व्हॅलिडिटी फक्त 1 वर्षाची असते. MSCIT आत्ता लागणार नाहीये, ते नंतर लागणार आहे. त्याच्यामुळे काय चिंता करू नका तुम्ही. तुम्हाला 2 वर्ष दिलं जात असतात, त्याच्यात तुम्ही काढा. टायपिंग सर्टिफिकेट असेल तर खूपच छान आहे, नसेल तरी काय प्रॉब्लेम नाहीये. ते ग्रुप सी साठी लागत असतं, क्लरिकल टायपिस्ट साठी.
आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या नावांमध्ये प्रॉब्लेम असतो. उदाहरणार्थ माझं नाव सौरभ आहे, तर माझं नाव लिहित असताना माझं खरं स्पेलिंग SAURABH असं आहे. मात्र सवडीनुसार माझं नाव लोक बदलत असतात, SAW किंवा SAV असं करतात. आता समजा जर एखाद्या व्यक्तीच्या नावात असा 10वी किंवा 12वी मध्ये प्रॉब्लेम झालेला असेल, लय डोकं आपटून घेऊ नका, काही टेन्शन नाही आहे की त्याच्यात घ्यायचं. एक लॉयरला भेटा, तो तिथे तुमच्या एका बॉन्ड पेपरवरती ते तुम्हाला तयार करून देईन. त्याच्यात काही लोड घ्यायचं कारण नाहीये, ते परीक्षेच्या नंतर पण होऊ शकतंय. आता अभ्यास करा, त्याचा जास्तीचा काही लोड घेऊ नका. ठीक आहे. जे लोक सरकारी नोकरीमध्ये सध्या आहेत किंवा PSU पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग मध्ये काम करतात आहेत मित्रांनो, त्यांनी NOC घेणं गरजेचं आहे. ते आधी कृपया घ्या आणि मगच फॉर्म भरा. पुढे मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस जर प्रॉब्लेम झालेला असेल ना, तर आयोगाने ही लिंक दिलेली आहे, तुम्ही त्याच्यावरनं जाऊन स्वतःचा मोबाईल नंबर, ईमेल ID जे आहे ते अपलोड करू शकता आहात. तुम्ही जर आधार कार्ड आणि तुमचं पॅन कार्ड लिंक केलेलं नसेल तर ते पण करून घ्या. KYC मध्ये ते गरजेचं आहे, ते सक्तीचं नाहीये. सर्वात शेवट आणि खूप महत्वाची माहिती ती म्हणजे पुणे आणि नाशिक. आता याच्यामध्ये नाशिक ऍड करायला मी विसरलो. तर पुणे आणि नाशिक जर तुम्हाला हवा असेल दोस्तांनो, तर हात जोडून नम्र विनंती आहे, लवकरात लवकर फॉर्म भरा. कारण तुम्हाला माहिती आहे की इथे सीट्स संपत असतात, त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरण्याचं तुम्ही काम करा. नाही तर मग पुण्यावाल्यांना नवी मुंबईला जावं लागतं आणि बिचाऱ्या नाशिकवाल्यांचे अजून जास्त हाल होत असतात. तर तुम्ही करण्याचं काम आहे, लवकरात लवकर फॉर्म भरा. मी इथे थांबतो. तुमचे अजून काही प्रश्न आहेत का ते जरा कमेंट बॉक्समध्ये टाका. त्यावरती वेगळ्यानं काही व्हिडिओ करता येतोय का ते बघूयात. धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद.